त्याला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपला सध्या उपक्रम ग्रंथ वाचन चालू आहे. प्राणायाममधनं सुद्धा आपण ग्रंथ वाचनावर जरा फोकस केलं आणि आता ओंकार साधनेतून सुद्धा आपण ग्रंथावर योग तारावली ग्रंथ वाचायला घेतलेला आहे. तर हे योग तारावली ग्रंथ असं आहे, की पहिल्यांदा मी म्हणजे सांगितलं, की ओंकार साधनेसाठी का ठेवला हा? तर ओंकार साधना ही अतिउच्च साधना आहे. आपल्याकडनं सुरुवातीला ध्यान होत नाही. ध्यानाची बैठक तयार होत नाही. आपण 1 तास, 1.5 तास ध्यान करू शकत नाही. म्हणून ओंकार साधनेने ध्यानाची बैठक तयार होते आणि ऑरा क्लीन्स व्हायला लागतो. मन शांत होतं, झोप येते. शारीरिक फायदे सुद्धा खूप मिळतात. आपण जर बघितलं ओंकार साधनेचे बरेच चांगले रिझल्ट्स आहेत आपल्याला. कारण झोप न येणं हे फार अवघड असतं. आपल्याला झोप जर नाही आली तर शरीर, आरोग्य सगळं ढासळायला लागतं. आणि 1-2 दिवस जरी झोप व्यवस्थित नाही झाली, तरी परिणाम होतो. आणि आत्ताचं जे युग सुरू झालेलं आहे, हे बदलांचं युग आहे, परिवर्तनाचं युग आहे. खगोलीय, शास्त्रीय खूप काही वेगळ्या घटना होत आहेत, की ज्या कित्येक वर्ष पृथ्वीवर घडलेल्या नव्हत्या. आपल्या शरीरात वेगळ्या गोष्टी घडत आहेत, मनात वेगळ्या गोष्टी घडत आहेत. तर बघतो आपण तरी इंडियामध्ये थोडंसं मानसिक त्रास कमी आहेत. पण फॉरेनमध्ये खूप मानसिक त्रास वेगळे वेगळे व्हायला लागलेले आहेत. मानसिक रोग व्हायला लागलेले आहेत. आणि याच्यातून मनस्वास्थ्य खूप महत्वाचं राहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टीला ओंकार सहाय्य आहेच आहे, शारीरिक आहे आणि प्रापंचिक फायदे देतो. कामना म्हणजे कामनापूर्ती सगळी ओंकार आपली करतो. कामदम मोक्षदम. कामना पण पूर्ण करणारा, मोक्ष पण पूर्ण करणारा आहे. पण ह्या ओंकार साधनेला कसं करायचंय? कारण काही जण बरंच कंटिन्युअस करतायत. 3 वर्ष झाले, 3.5 वर्ष झाले आणि मी दरवेळेला तुम्हाला सांगते उद्दिष्ट लिहा, संकल्प लिहा. कारण आपल्याकडे पद्धत अशी आहे, की संकल्प लिहून एखादा कार्यक्रम करायचा. कारण हे युग संकल्पाचं सुरू आहे. तरी सुद्धा आता हे जे पुस्तक आपण वाचतोय, त्याच्या वेगळ्या अवस्था आहेत, की संकल्पच नको, संकल्परहित अवस्था पाहिजे. वेगळ्या वेगळ्या फेज आहेत. आधी प्रापंचिक फायदे म्हणजे माझं प्रिन्सिपल असं आहे, की सगळं भोगून लवकर सुटतं. पटा आपल्याला मिळालं ना, की त्याचं काही वाटेनासं होतं. हा मार्ग जरा थोडा प्रापंचिक आहे, आपण संसारिक आहे, आपल्याला काही कर्तव्य आहेत, मनाच्या व्यथा आहेत, सगळ्या प्रापंचिक समस्या पण आहेत. मग ही कर्तव्य आपली पार करायची आणि मग अध्यात्म करायचं. म्हणजे पहिलं आपलं परमार्थ नुसता नाही. परमार्थ तर गोष्ट वेगळीच आहे. हे अध्यात्म आहे. आध्यात्मिक, परमार्थिक, धार्मिक हे सगळे फरक आहेत. तर आपल्याला जे काही कामना आहेत, संकल्प ठेवून करायचं आहे. त्यामुळं ओंकार साधना संकल्प ठेवून करा. प्रत्येक कार्यक्रमाला मी तेच म्हणते. तर या ओंकार साधनेला दरवेळेला आपण बघतो, की लंग्स कपॅसिटीवर फोकस ठेवायचा. एक ओंकाराला आपलं जवळ-जवळ 30-40 सेकंद होईलपर्यंत उद्दिष्टाचं जर घातलं तर आता बघा कुठलाही मंत्र म्हणजे हा प्राणायाम आहे पहिल्यांदा. हे बेसिक नॉलेज बऱ्याच जणांना नाही. कारण परवा प्राणायामाचे अनुभव वाचता-वाचता मी बघितलं, की त्याच्यात त्यांनी असं म्हटलं, की प्राणायाम मंत्रा प्राणायाम घेतला मी. मंत्रा प्राणायाम. तर ह्याचा व्हिडिओ पण नंतर टाकला मंत्रा प्राणायाम म्हणून 2 व्हिडिओ टाकले, शॉर्ट्स टाकले. आणि प्रत्येकाचा अनुभव जर वाचायला गेलो प्राणायामचा, तर तिथे असं सजगता किंवा कॉन्शियसनेस किंवा बुद्धिमत्ता या काही गोष्टी आढळत नाहीत. याचं दुर्दैव आहे. हार्डली 1-2 जण काहीतरी वेगळं लिहितात. तर साधं तुम्ही सुद्धा आता ते अनुभव वाचा प्राणायाम ग्रुपवरचे. एकाने ज्या त्या प्राणायामाला वर्णन केलं, की ओंकार, सूर्यामध्ये व्हॉटेव्हर सगळ्यांनी तसंच केलं. सगळ्यांनी ते वर्णन करण्याची स्वतःचा शब्दप्रयोग केला नाही, ना की माझा शब्दप्रयोग केला. की विद्वत्ता तर दूरच राहिली. म्हणजे खूप कमी लोकं आहेत आपल्या ग्रुपमध्ये 3-4 जण, की ज्यांचं लिखाण चांगलं असतं, विचारपूर्वक असतं आणि अशांना मी जरूर करेक्ट करते. कारण करेक्ट करणं मला माहिती आहे हे खूप सिन्सिअर आहेत, व्यवस्थित आहेत आणि वेळ देतात.
त्यांना करेक्ट करायचं. म्हणजे बाकीच्यांना उलट असं भीती वाटते, की आपण काही लिहिलं, की मॅडम काहीतरी म्हणतातच. आपण काही तरी लिहिलं, तरी मॅडम काहीतरी लिहितात. पण जिथे सुधारण्याची शक्यता आहे, तिथेच करेक्शन केलं जातं. बाकीच्यांना काही सगळ्यांना सांगत बसणार आहे. कॉपी केलं आणि मनाने नाही का लिहितायत, काहीच नाही. कारण आहे केवढी क्षमता. तर या प्राण्यामध्ये त्यांचं असं म्हणणं, की बाबा मंत्रा काहीतरी वेगळंच होतं असं. मंत्रा प्राणायाम आणि प्राणायाम घडला का मंत्र घडला. ॲक्चुअली प्रत्येक मंत्रामागं आपण जे काही मंत्र म्हणतो, मंत्र उपासना करतो, मंत्र जाप करतो अ, किंवा नामजप म्हणतात त्याला. पहिल्यांदा नाम असतं देवाचं. नंतर मग ते जर गुरु दीक्षा झाली, तर त्या गुरु दीक्षेमध्ये सुद्धा वेगळे-वेगळे पद्धती असतात. मंत्र दीक्षा असते. अ, अ, दीक्षा सुद्धा वेगळ्या-वेगळ्या असतात. मग त्या मंत्राला काही वेळा गुरूंनी दिलेला असतो. तो कानात सांगितलेला असतो. तो कोणाला सांगायचा नसतो. काही वेळेला आपल्याला ध्यानातून मंत्र येतात. माझी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे मंत्राची, की हर्षल आमचा थोडासा लहान असताना थोडं काही झालं असेल. मला जरा दुःख झालं. हा असा हट्टीपणा करतो, हे करतो. शाळेत होता त्यामुळं. आणि माझे मिस्टर होते वाटतं त्यावेळेला. ट्रान्सफर असायची त्यामुळे ते इकडे-तिकडे जायचे. आणि मग रात्री असंच आपलं आईचं हृदय आपण हे करतो तसे मी जरा खिन्न झाले होते. आणि मी खूप भावनाशील आहे. रडत असताना झोप लागली मला आणि एक दुःखी हृदय, की हा हट्टीपणा करतो वगैरे. देवघर आमचं तो देवघरात झोपायचा. तर देवघर असं खूप मोठं आहे आमचं. होतं म्हणजे त्यावेळेला. आत्ताचं माहितीये की तुम्हाला ते पण छानच आहे. पण तेव्हा पण अजून असं खूप एवढं म्हणजे 4 फूट देवघर होतं आमचं. लक्षात घ्या 4 फूट देव्हारा होता. त्याला अशा स्टेप्स होत्या. म्हणजे मी देवपूजा वगैरे काही करत नाही. मी कधी देवाला दिवा सुद्धा लावत नाही. या काही चांगल्या गोष्टी नाहीयेत सांगण्यासारख्या. पण हे सांगते मी तुम्हाला. पण घरात देव पाहिजे हे मला लग्न झाल्यावर वाटायचं आणि माझ्या मिस्टरांनी ते सतत माझ्यासाठी करत राहिले. कारण त्यांना काही ते काय असे धार्मिक किंवा हे नाहीयेत. भक्ती करणारे असं काही नाहीये ते. ना उपास, ना तापास 2 उपास सोडले तर. पण त्यांना मी म्हटलं होतं, की मला आवडेल बाबा हे असं. आणि त्यावेळेला थोडंफार करायचे. पण मग ते आजतागत करतात पूजा. तर त्यावेळेला आता जे काही सुरू झालं, सुरू झालं. काही ठरवलं नव्हतं, पण ठीक आहे, जे काही येतंय ते येतंय. तर त्याच्यावरनं मग मला उठवलं गेलं रात्री. अ, म्हणजे आता बघा पोथी पण मी वाचतीच आहे ना, गजानन महाराजांची. तर तेवढंच मी वाचन करते ग्रंथ जर म्हटलं तर. बाकी गुरुचरित्र हे ते क्वचित एक 4-5 वर्षातनं एकदा माझं ते पोथी होते आणि मी आता सध्या वाचते. आज 11 झाले, 10 आणि 11 अध्याय. तर त्यावेळेला म्हणजे गजानन महाराजांची भक्त आहे, अक्कलकोट स्वामींची मी भक्त आहे. तेवढं थोडंफार जाणं-येणं, बघणं तिथे दरवेळेला जातो. 2-3 वर्षातनं एकदा जातो आम्ही. आणि मग मला उठवलं म्हणजे दुःखी हृदयात उठवलं आणि मग आमच्या देवघरात नेलं. हर्षल झोपलेला होता तिथनं आमच्या बेडरूममधनं आणि अंधारच असतो ना 0चा बल्ब. त्यांनी मला सांगितलं, "उघड, उघड, उघड." ते ड्रॉवर उघड. ड्रॉवरमध्ये अशी पुस्तकं असायची काही वाचनाची वगैरे. पोथ्या, ओव्या असं. होता तर सगळा घरच घरच सगळं पुस्तकांनी भरले. सगळे भिंतच कपाटांची पुस्तकं. तेवढं आवड आहे, पण वाचन तेवढं अगदी नाहीये. तर त्यावेळेला ते सकाळमधनं यायच्या पुस्तिका छोट्या-छोट्या आरत्यांच्या वगैरे. त्यावेळेला ती होती तिथे ठेवलेली. आणि मग ते मला म्हणे, "उघड, ते पुस्तक घे." आणि असं म्हणजे भानातच. "उघड, उघड, उघड. रडतीस काय? रडती काय? हं, उघड ते." ते ग बघ ते असं पुस्तकाला शोधून मला माहिती नव्हतं ते कुठलं पुस्तक आहे काय. आणि ते पुस्तक काढलं गेलं. आणि तुम्हाला सांगते असं पुस्तक काढलं गेलं ना, की हे असंच आलं डायरेक्ट. असं जे काही पान आलं ते आलं. "घे, घे, घे. हे वाच, वाच, वाच." आणि हा मंत्र आहे तुझ्यासाठी. रडतंय काय? अगं तुझ्या सुखासाठी तो आलाय ना, मग दुःख का घेऊन बसली? हे आता हर्षला कधी सांगितलेलं नाहीये. तू दुःख काय करत बसलीये? तो सुखासाठी आलाय ना तुझ्या. सुखासाठी तुला पाठवलंय त्याला. मग ते सुख करायचं का दुःख करत बसायचं? हे मंत्र घ्यायचा आणि तो मंत्र म्हणायचा. तर तो मंत्र एवढा सुंदर आहे, सांगेल मी कधीतरी दत्तात्रयाचा. अगदी अनकॉमन मंत्र आहे तो.
आणि ते दत्तात्रयाचा मंत्र आहे हा. आणि तुझं रक्षणासाठी मी पाठवलंय ते मंत्र म्हणायचा तो. आता हे असे उदाहरणं येतात कारण असे पण मंत्र मिळतात आपल्याला आणि तो मंत्र कोणालाही माहिती नाहीये. आपला जो काही आहे ना सुरक्षा कवच तसा तो मंत्र आहे, की मी गाडीत बसले की अजूनही म्हणते. कॉलेजला जाताना म्हणायचे. ते मला आज्ञा झाली त्यावेळेला हा मंत्र म्हणायचा. दुःख-बिक्ख काय करायचं नाही. आणि मग तो दत्तात्रयांचा मंत्र. आता ह्या पहिला माझा तुम्हाला माहिती आहे कशी सुरुवात झाली, काय, 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 काय. हे आहेच आहे की आपल्या त्या आता ते खरं नवीन लोकांना पाठवायचं ते व्हिडिओ, हे सगळं सांगितलेलं ते नाही आहेत आता डिलीट झाले. त्यांचा YouTubeच चॅनल गेला. आता माझ्याकडे ते लिहिलेली खूप पानं आहेत. त्याच्यावरून एक करावं असं वाटतंय मला. कारण हे आपले अनुभव ना खूप महत्त्वाचे असतात. आता त्यावेळेला सुद्धा असं इयर वाईज लिहिलं. आपण फ्लॅशबॅक करता, करता, करता बघितलं कसं झालं, का झालं, केव्हा झालं, त्यामुळे काय घडलं, की मग अजून पुढे नेते ऊर्जा, अजून असे अनुभव देते. तर मग त्यावेळेला मला काय माहिती दत्तात्रयांचं मंत्र आहे वगैरे असं. म्हणजे लाईट लावली इकडं बेडरूममध्ये आले. "उठा ना, उठा ना." रडत-रडतच. त्यांना उठवलं माझ्या मिस्टरांना. मी म्हटलं, "लाईट लावा, लाईट लावा." ते म्हणतात, "काय झालं?" मी म्हटलं, "हे बघा हे पुस्तक. अहो बघा ना, मला कोणीतरी उठवलं, मला त्या देवघरात नेलं आणि हे बघा हे दत्तात्रयांचा मंत्र आहे. वाचा बरं." अशी मी ह्याच्यातच होते बरं का. म्हणजे आणि मग ते बरोबर दत्ता गेहम असं आहे त्या मंत्रामध्ये दत्ता गेहम आणि सुरक्षेचा मंत्र होता. तो म्हणे म्हटलं बघा असं झालं. आता ते काय तसं एवढं काही डिस्कशन्स वगैरे करत नाहीत. पण हे असे मंत्र मिळतात. तसे ध्यानात सुद्धा मी तुम्हाला म्हटलं, ध्यानात सुद्धा आपोआप वेगळे मंत्र म्हटले जातात. तर कुठल्याही मंत्रामध्ये आपला सुरुवातीचा ओम आहेच आहे. कारण त्या ओममध्येच खूप ताकद आहे. त्या ओममध्येच खूप व्हायब्रेशन आहे. मग अशी ही ओंकार साधना तर मी आज घेईल सेशन असं वाटतंय मला. आज किंवा उद्या घेईल मी ओंकाराचं. मग नवीन लोकांना त्याचं ते सगळं कळेल. अशी ही ओंकार साधना हे नाद जनरेट करते. जो अनाहत नाद आहे हृदयात, तो जनरेट करते. म्हणजे ओंकार साधनेने हे होतं. मग हे लक्षात घ्या. म्हणून हे चाललंय ओंकार साधनेच्या लोकांसाठी. नादानुसंधान. मग हा अनाहत नाद जर ओंकार आणि ओंकार आपण म्हणतोय, ओम म्हणतोय. मी सुरुवातही काल तशीच केली किंवा नीता मॅडम ओम म्हणतायत. त्या नादावर मॅडमच्या नादावर सुद्धा आपण ध्यान करू शकतो ना. नॉट नेसेसरी आपणच म्हटलं पाहिजे. नुसता ऐकला हो मॅडमची प्रार्थना ऐकली, की माझं सगळं शांत होऊन जातं शरीर. दिवसभराचा ताण निघून जातो. 1 मिनिट बेल वाजतेय. हां, बघतोय तो. तर किती सुंदर म्हणजे प्रार्थनेत सुद्धा क्षमता आहे. आवाजातनं सगळे व्हायब्रेशन आता सुलक्षणा मॅडम घेतील बघा आपलं सनातनचं सेशन. मग कळेल या अक्षरात बाराखडीत सुद्धा काही-काही आहे. आणि म्हणून तर आपलं नावाक्षर काढतात आणि त्या नावाक्षरांनी आपल्याला नाव जर म्हटलं, आपण ॲक्चुअली ते ठेवू नये म्हणतो काही, पण त्याचे व्हायब्रेशन्स खूप असतात. त्या अक्षराचे व्हायब्रेशन्स खूप असतात. मग आपण सुदर्शन पिरॅमिड पॅराडाइजचं काढलं. न्यूमरॉलॉजीनी काय किती सुंदर आहे ते सगळ्यांनी वाचायचं आणि संकल्पासाठी ते लिहायचं. काय त्याच्यातनं मिळतंय आपल्याला सुदर्शन पिरॅमिड पॅराडाइज आणि विहंगम. विहंगम यश आता विहंगमचा हा शब्द मला आध्यात्मिक अर्थ माहितीच होता. पण हे इतकं एनालिसिस माहिती नव्हतं. तर ते तुम्ही मनात ठेवायचंय, संकल्पात ठेवायचंय, म्हणायचे ते सारखे. विहंगम, विहंगम, सुदर्शन पिरॅमिड पॅराडाइज म्हणायचंय. तर हे नाद आहेत. हे नादानुसंधान म्हणजे त्या नादावर तुम्ही ध्यान करायचं, तो नादानुसंधान. पण असा अर्थ नाहीये त्या नादानुसंधानाचा. तर अनाहत नादानुसंधान, अनाहत. तुम्ही नाद कुठलाही आहे त्यावरही ध्यान करू शकता. असं केले आपण करतोच की म्युझिक लावून. आपल्या चक्रा ध्यानात त्या म्युझिकची किती एनर्जी आहे. आणि मी ज्यावेळेला ते एनर्जी घेतल्या, सिलेक्शन केलं, त्यावेळेला कुठं एवढं माहिती होतं. त्यावेळेला तर बरेच जण म्हणत होते, की या ऑनलाईनमधनं म्युझिक घेतलं तर ते विपरीत परिणाम करतो, भेसळयुक्त आहे, ब्रेनवर काही-काही इफेक्ट करणारं आहे. असं पण बरंच-बरंच काही-काही ऐकायला येत होतं. पण त्यावेळेला आपण एक संकल्प करून आपल्याला ध्यानात काय ओके वाटतं, एखादं म्युझिक घेताना 2-3 तास, काही-काही वेळेला दिवस सगळा सिलेक्ट करण्यात माझा गेलेला आहे. तो म्हणजे तोच इफेक्ट मला असा हवा असायचा. आणि मग रेकॉर्डिंग करेल. खूप कष्ट घेतले त्या एकेका ध्यानाला, चक्रा ध्यानाच्या. आणि मग आज आपण बघतो, की आज नादांचं म्हणजे एक म्युझिक थेरपी पण आलेली आहे.
काय म्हणतात त्याला, कोणीतरी टाका, मला आठवत नाही. साउंड थेरपी आली आहे रोगांवरची सुद्धा. आणि मग आता कळतं की या काही व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीनी चक्रा ऍक्टिव्हेट होतात. कोणाला माहिती नाहीये का असं आवाजावरचं कोण करतं ते? आवाज जरी हिलिंग कोण देतं? साउंड थेरपी काय म्हणायचंय त्याला? जे म्युझिकनी तुमचं हिलिंग करतात तुमच्या रोगांप्रमाणे, माहिती नाहीये का कोणाला? जागे आहात ना साऊंड सगळे? रेझोनन्स. साऊंड रेझोनन्स. हां, साऊंड माइंड साउंड रेझोनन्स. रेझोनन्स. माइंड एम-आर-टी म्हणतात, एम-आर-टी. तर माइंड साउंड रेझोनन्स. आता हा जो ओंकार आहे, तो तुम्ही नादानुसंधानमध्ये म्हणू शकता, पण तो नाहीये हे लक्षात ठेवायचं. पण म्हणू शकता. ओमवर मॅडम म्हणत असताना किंवा आपले ध्यान आहेत सुदर्शन पिरॅमिडच्या आणि मी सांगितलेत, मला माहिती नाही घेतात की नाही मॅडम. दर आठवड्याला एकदा ध्यान घ्या म्हटलेलं आहे शुक्रवारी. आता सुलक्षणा मॅडम आजारी आहेत, पण तुम्ही मॅडमना आठवण करत जा. शुक्रवार ध्यानाचा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये YouTubeवर जे काही ध्यान प्रकार आपण ओंकाराचे ठेवले ते करायचेत. कारण तिथे सुद्धा ओमचा तो साउंड वापरलाय. त्याच्यावर ध्यान तुम्हाला त्यासाठीच आठवड्यातनं एकदा घ्या म्हटलेलं आहे. म्हणजे ओंकार म्हणायच्या ऐवजी ते ऐकत-ऐकत ध्यान करा. तर हे मॅडमना आठवण करा. नीता मॅडमना जर जमत नसेल शेअरिंगला, तर सुलक्षणा मॅडम असताना आठवण करा. आज जमलं तर मी घेईन सेशन, नाही तर मग उद्या घेईन. तर उद्या हां, उद्या बघू कसं काय, उद्या एक्स्ट्रा होईल ते. तर हे मंत्र म्हणण्यामागं प्राणायाम घडवणे हाच आहे इफेक्ट किंवा इंटेन्शन. पण त्या मंत्राने सुद्धा आपला ऑरा एक क्लिन्झिंग होतं, नाडीचं शुद्धी होते. ऑरा सगळा बदलायला लागतो. म्हणून ते प्राणायाम करणं आलं, मंत्र साधना आलं, नामजप आलं, मनाला कुठेतरी गुंतवणं, मनातले विचार दूर करणे असं आहे. तर हे नादानुसंधान ओंकार साधनेनी हा अनाहत नाद जनरेट लवकर होतो. हे अनुभवापर्यंत साधक पोहोचू शकतो ओंकाराच्या जोडीने. पण हे म्हणून मग ओंकार साधनेला हा वर्ग ठेवलाय. पण जर आपलं चक्रा ध्यान केलं, शक्तिपात घडला तर. आता शक्तिपात कसा घडतो हे पहिल्या मी कालच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे. एक तर तुम्ही दीक्षा घ्या किंवा दीक्षा नकळत मिळते. माझी सगळ्या स्टोरी तुम्हाला माहिती आहे, की काही माहिती नव्हतं, काही नव्हतं. आपोआप घडलेलं आहे. ते काही माहिती सुद्धा नव्हतं. झाल्यावरच कळली, दीक्षा झाली, मग कोणाची झाली, काय झाली. ज्यावेळेला पुस्तकाने जागृत झाली ते हे ऑटोबायोग्राफी ऑफ योगी वाचताना, त्यावेळेला ज्यावेळेला त्या गुरूंनी सांगितलं, की हे तुमचं मागचं कनेक्शन आहे आणि मग तुम्ही दीक्षा घेऊन टाका. मग त्यावेळेला सगळा अभ्यास केला, की काय आहे क्रिया आहे. पण ते अपील झालं नाही कॉलेजमध्ये सकाळी जायचं असायचं. कुठं एवढा वेळ मिळणार? आणि मग आपोआप ह्या दीक्षा ज्या घडल्यात माझ्या 2 ती दोन्ही जरा रेकॉर्डिंग बंद करून सांगते. थांबा जरा नवीन साधकांना थोडंसं सांगते मी. केवल कुंभक आपण ऐकलं. आता ह्याच्यात सगळं प्राणायामाचं सुद्धा होतंय. म्हणून तर थोडा-थोडा योगाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. केवल कुंभकामुळे त्रिकुट नावाच्या शांत निवांत अशा आकाशात म्हणजे मूर्ध स्थानी असलेल्या सहस्त्रदल कमलातील अंतर आकाशात मन स्थिर झाले असता प्राणवायू हा सूर्यनाडी व चंद्रनाडी अर्थात इडा, पिंगळा या नाड्यांना सोडून सुषुम्नेत ब्रह्मस्वरूपी लीन होतं. म्हणून तर या नाड्यांचा अभ्यास करायचा आहे. नाड्यांना जाणून घ्यायचंय. मग नाड्यांमधील प्राणाला जाणून घ्यायचंय भाग 3 मधनं. मुद्रांना जाणून घ्यायचंय. करायचं नाहीये, पण जाणून घ्यायचंय. केवळ कुंभकाच्या प्राथमिक प्रयत्नाने इतर मार्गातून म्हणजे इडापिंगलेतून वाहणाऱ्या प्राणवायूला परावृत्त करून सुषुम्नेमध्ये परत आणलेला आणि जागृत झालेल्या कुंडलिनी शक्तीचे सेवन करून शिल्लक राहिलेला प्राणवायू मूलाधारातील सुषुम्ना नाडीचे मुख मोकळे झालेले असल्यामुळे त्या मुखाने प्रवेश करून पश्चिम मार्गाने हळूहळू हे झालं काल. बुद्धिमान पुरुषाने सर्वश्रेष्ठ अशा केवळ कुंभकाचा अभ्यास दीर्घकाळ निरंतर व सत्कारपूर्वक केला असता निरंकुशपणाने म्हणजे स्वैरसंचाराने चाललेले श्वासोच्छ्वास निरुद्ध होतात व त्यांच्या मनाच्या इंद्रिय प्रवृत्ती अर्थात विषय वासना नाहीशा होऊन एक अलौकिक व अवर्णनीय असा प्राणलय किंवा मनोलय उत्पन्न होतो. आता हे लिहिले अनुभवामध्ये काही छान
त्या लिहिले, एक दोन जणांनी लिहिलेले की हे सगळं करून करून मनोलय होतो, म्हणजे मनाचा थोडासा कंट्रोल येतो, काबूत राहतो. प्राणलय पण होतो, प्राणावर सुद्धा कंट्रोल येऊ लागतो. साधकाच्या ठिकाणी केवळ कुंभकाच्या अभ्यासाने जीव शिवात्मक ऐक्यरूप व तादात्म्य रूप राजयोग समेधान म्हणजे उत्तम रीतीने अविच्छिन्न व अखंडपणे वृद्धिंगत होऊ लागला की साधक हा ध्येय तत्वाशी अभिन्न होतो. श्री शिव स्वरूप किंवा श्री ब्रह्म स्वरूप होतो. त्याला दृष्टी पुढे कोणत्याही लक्षाची म्हणजे मूर्तीसारख्या दृश्य स्वरूपाची किंवा त्राटकादी साधने करून दृष्टी स्थिर करण्याची गरज राहत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं कुठल्याही मूर्ती आणायच्याच नाही ध्यानामध्ये. तर तिथे काही जण लिहिलं जातात, मला हे दिसली ते दिसली, त्याला काही अर्थ नाहीये. ते तुम्ही बघा तुमच्या स्वरूपात. तुम्हालाच शिव दिसला पाहिजे, तुम्हालाच तुमच्या स्वरूपात देवी दिसली पाहिजे. सुरुवातीला आपला चेहरा दिसायला लागतो, सुरुवातीला आपलं नाक वगैरे असं काही दिसायला लागतं. आपलं आपण डोळे मिटले की आपलं नाक बीक वगैरे असं दिसून आपला चेहरा दिसायला लागतो. आपण हे सगळं केलेले आहे शंकराचार्यांचे निर्वाणाष्टकम ध्यान. तर त्याच्यामध्ये ही अनुभूती आली आहे काही जणांना. नंतर तुम्हाला याचा येत असेल थोडं थोडं, तर असं नाक बीक दिसायला लागतो, आपला चेहरा आपल्याला दिसायला लागतो आणि आपणच दिसलो पाहिजे, लक्षात घ्या, ना की कोणी दुसरं. हे सगळं माइंड मॅनिप्युलेशन असतं तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही जे दुसरं म्हणता ते. हे लक्षात ठेवा. आणि इथे सुद्धा मुद्दाम लिहिलेलं आहे, तुम्ही लिहा डायरीमध्ये. तुम्ही भटकत आहात, तुम्हाला मी वॉर्निंग देते काही गोष्टींची. ध्यानामधल्या कुठल्या अनुभवांना महत्व द्यायचंय, काय लिहायचंय, काय नाही लिहायचंय. आणि मग जर तुम्हाला असं कोणी दिसायला लागलं ना, तुम्ही भटकायला लागतात आणि मग ते बोलू लागतात. आणि मग ते बोलून मग तुम्हाला असं वाटतं शिव माझ्याशी बोलतो, मावतर बाबाशी बोलतात आणि व्हॉटेवर काही सगळे मनाचे हे. आणि हे कळत सुद्धा नाही, वाहत जातो आपण, लक्षात घ्या. म्हणून हे लिहा इथे. कोणत्याही दृश्य स्वरूपाची गरजच राहत नाही किंवा त्राटक आदी साधना, त्राटक करा, धारणा करायची काही गरज राहत नाही. दृष्टी स्थिर करण्याची गरजच उरत नाही. अशा प्रकारे धारणा करून त्याला चित्त कोठेही ध्येय वस्तूच्या ठिकाणी लावावे लागत नाही. या पुढचे स्टेप आहेत. म्हणजे मग काही वेळेला मी ओंकार वर्ग आले की मग धारणा करा म्हणते, मग हे सगळं शिकवते, मग त्याच्यात अडकायचं का? कारण त्यांनी ते करणं गरजेचं आहे, पायऱ्या चढत चढत करणं गरजेचं आहे. पण काही पायरी आली की त्याच्यातून निसटायचं आहे, परत खालच्या पायरीवर रुळायचं नाहीये, मन तिथे हे करायचं नाहीये, सोडून जायचंय. तर हे सगळं अनुभव महत्वाचे आहेत, लिहून ठेवायचे, लक्षात ठेवायचे कायमचे. नाही तर मग त्यात ट्रॅप होत जातो. अशा प्रकारे धारणा करून त्याला चित्त कोठेही ध्येय वस्तूच्या ठिकाणी लावावे लागत नाही. अर्थात चित्तवृत्तींना बंध लावावा लागत नाही, अगदी जाणीवपूर्वक असं काही करावं लागत नाही. अशा साधकाचे चित्त ब्रह्मस्वरूपी समरस झालेले असल्यामुळे त्याला विशिष्ट देश व काळ पाहावा लागत नाही. कारण त्याला देश काळाचे भान उरत नाही. त्याला सर्व दिशा मंगलमय भासतात व सर्वच काळ शुभ स्वरूप वाटतो. त्याला प्राणायाम करून प्राण निरोधन करण्याचे, अर्थात चित्त एकाग्र करण्याचे परिश्रम करावे लागत नाहीत. आणि ध्यानधारणा यापैकी कसल्याही साधनांची आवश्यकता लागत नाही. म्हणून मी हे रेकॉर्ड केले, सगळ्या ग्राहकांनाही मत आहे, साधकांना. ध्यानधारणांची कसल्याही साधनांची आवश्यकता उरत नाही. कारण हे जे आहे ना, ध्यान करणं यातनं आपण हळूहळू निसटत चाललोय, बाहेर येत चाललोय. तर थोडस तर रेकॉर्डिंग बंद करते. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ध्यान करणं म्हणजे काय, जे करतोय ते ध्यान आहे का हे आधी बघितलं पाहिजे. म्हणून हे प्राणायामाने काय होतंय, ओंकाराने काय होतंय, या जोड्या देत 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 ऊर्जा स्वच्छ करून, चक्रांचं भेदन करून, चक्र बॅलन्स करून, चक्र ओपन करून, हे आपलं जे काही आहे सुषुम्नेचा मार्ग खुला करणं हे अंतिम ध्येय आहे. त्या दृष्टीनेच आपल्याला मनामध्ये किंवा आपोआप जे होईल ते झालं पाहिजे, ना की केलं पाहिजे. कारण ध्यान ही करण्याची गोष्ट नाही. म्हणून मग इथे शिवसर्वोदय शास्त्राचे नियम ज्या वेळेला आपले असतात, हळूहळू ज्यावेळेला आपण शिवसर्वोदय शास्त्राचे नियम पाळू लागतो, त्याचा सगळा गाभा शिवसर्वोदय शास्त्राचा असे की निसर्गाला कनेक्ट होतो. आणि एकदा का निसर्गाला कनेक्ट झालो की निसर्ग शक्ती सगळं काही करून घेते.
योग्य तेच करून घेते, योग्य त्याच रस्त्यावर चालवते, नको तिकडे भरकटत नाही. म्हणून निसर्गाला कनेक्ट करणं, निसर्गाचा संपर्क आपल्या सतत ह्याच्यात ठेवणं, निसर्गाच्या ऊर्जा आपल्याला घेणं. कारण प्राण ऊर्जा काय आहे? प्राण ऊर्जा हे जे म्हटले आधी, प्राणाचं सगळं दिलेलं कसा खळखळतो सुषमनेत, कधी जातो तो? चंद्रनाडी, सूर्यनाडी या दोन्ही नाड्या जर रिकाम्या असल्या, मोकळ्या असल्या, तर तो सुषमनेत जातो. कारण सुषमनच म्हणजे आपण म्हणतो ज्यावेळेला दोन नाड्या चालू आहेत त्यावेळेला, म्हणजे डावी उजवी चालू पाहिजे आणि सगळ्या त्या क्लीन्स पाहिजे. ते काय अशा शारीरिक कुठं काही पाईप आहेत का तिथे, की शारीरिक शिरा आहेत का त्या रक्तवाहिन्या दिसतात तशा बघा, या काय आशा आहेत का नाड्या? तशा नाही आहेत त्या. त्या अदृश्य प्राण ऊर्जेच्या वहन करणाऱ्या नाड्या आहेत. पण तिथे गुंते ते काही शारीरिक आहेत का? ते गुंते कार्मिक आहेत, जन्मानुजन्माचे गुंते तिथे. जे न दिसणार आहेत, पण ती भेदन करत करत म्हणजे या नाड्या प्राणवायू जसं जसं प्राणायाम आपण करत जातो. प्राणायामाचं महत्व काही साधकांनी लिहिलंय काल त्याच्यात छान, म्हणजे काही पॉईंट कळले. एक दोन पॉईंट जे होते चुकीचे ते मी आज क्लिअर केले आधी, तर ते लक्षात घ्या. मग आता हे म्हणून तुम्ही लिहिणं गरजेचं असतं. कॉपी न करता आपल्याला काय वाटलं म्हणजे थोडंसं आपल्याला त्याच्यात दुरुस्ती करता येते. मला कळतं तुम्हाला काय समजले काय नाही. मग आता या नाड्या ओपन ज्या वेळेला आपल्या होतात, प्राणायामाने होतात किंवा यम नियम पाळण्याचंही तेच महत्व आहे. सुचिरभूत असणं गरजेचे. प्राणायाम कुठेही करून चालत नाही, आपण बघितलं. प्राणायाम सुद्धा शुद्ध ह्याच्यात, नाही तर गाडीत बसले प्राणायाम, मंत्रचं पण बघतो ना आपण. काही मी तर आता जातीन तिथे व्यायामाला, तिथे लगेच असं घेऊन श्लोक वाचत बसतात. काय उपयोग आहे हो अशाचा? आणि ते मोबाईलमध्ये म्हणजे इकडं व्यायाम चाललाय, इकडं काहीतरी आसन लावले, तिकडं ते चाललंय. असं नाहीये या गोष्टी. लक्षात घ्या. आपण मानसिक पूजा शिकलेलो आहोत. आणि मानसिक पूजेपेक्षाही श्रेष्ठ पूजा आपण शिकलेलो आहोत, की हृदयातच सगळं करायचं. पण ते आधी साधंच व्हिज्युअलायझेशन होत नाही, तर ते हृदयात कसं व्हिज्युअलायझेशन होणार? म्हणजे साधनेचं म्हणजे जे काही पूजा अर्चा आहेत ते हृदयातले जास्त महत्वाचे आहेत. तर कारण हे इथवर आणायची आहे ना ऊर्जा, मग इथे ऊर्जा केव्हा आणणार? इथेच कुंकुमार्जन, फुलं, अगरबत्ती काय करायची जी सवय आहे ना, ती इथे केली पाहिजे, इथे, ना की तिथे. तिथे जरी गेलं तरी ध्यानच घडवलं पाहिजे. त्या मूर्तीला, त्या देवतेला इथे बसवलं पाहिजे. इथे त्या बसून आपण ह्याची रोज आपल्या इथे आहेत आणि मग तुम्हाला बघा काय होतं. हे साधनेच्या तिसऱ्या आपण हे सगळं शिकलोय आपण उपनिषदातून. तर याच्यामध्ये मग हे प्राणायामाचं महत्व आहे आणि मग सुषुम्नेत प्राण खेळू लागतो. म्हणून निसर्गाला कनेक्ट झालं की आपोआप नाड्या निसर्गाला हव्या तशाच चालतात. तुम्ही प्रतिपदा सुद्धा जरा पाळायला लागले की आपोआप त्या वेळेला त्याच कुशीवर झोपता. आणि मग लक्षात येतं, माझं तर बऱ्याचदा असं झालं की नंतर लक्षात येतं, अरे असं का झालं? प्रतिपदा आहे, चला हीच खुशी आली. कारण निसर्ग करून घेतो ना. म्हणून मग ते शिवसर्वोदय शास्त्र निसर्गाचं शास्त्र आहे. निसर्गाचं ब्लेसिंग घ्यायचं. निसर्ग तथास्तु आपल्याला म्हटला पाहिजे. एवढं सुंदर उच्च शास्त्र आहे. आपोआप ते घडू लागतं, नियम पाळून पाळून घडू लागतं. पण ते जेवणाच्या वेळा त्यातल्या महत्वाच्या आहेत. प्रामाणिकपणा, स्वच्छ माइंड महत्वाचं आहे. हे नाही जमत, ध्यान नाही जमत, मग निदान श्वासाच्या नाड्या पाळा. काही ना काहीतरी करा. हळू तिकडं गेलं पाहिजे ना आपण. मग हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, आता मी बंद करते. थोडंसं झालंय महत्वाचं काही जे लोकांना आहे ना, काही माधुरी तिवाटणे मॅडम नुकत्याच विपश्यना पुणा केंद्रात 10 दिवसाची करून आल्या आणि मी सगळ्यांना अपील करते, माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, प्रत्येकाने एकदा तरी 10 दिवसाचा विपश्यना करा. दोनदा केला, दुसऱ्यांदा कळती विपश्यना. पहिल्यांदा तयारी होते. कोणाला खाण्यामुळं रडायला येतं, कोणाला झोप येत नाही, पोट नसतं, संध्याकाळी काही दिलं जात नाही, कोणाला एवढं उठणं जमत नाही. आपल्याला तो काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही उठता सगळे. आणि उठण्याचे प्रॉब्लेम आहेत, खूप वेळ ध्यान करण्याचे प्रॉब्लेम आहेत, तेवढ्या वेळ बसवलं नाही जात. तर या सगळ्या गोष्टी पहिल्या वेळेला ओव्हरकम होतात. मोबाईल बंद, कोणाला ते अवघड जातं. मोबाईल बंद म्हणजे काय? कोणाशीच संवाद नाही. काही जण निघून येतात. मग तिथून निघून न येण्याची ते काळजी भरपूर घेतात आणि आपणही काळजी घेतली पाहिजे. मला सुद्धा 1-2 दिवस पहिलं त्रास झाला. पण तिसऱ्या दिवसापासून मग ॲक्चुअली चौथ्या दिवशी फार मला कळलं काय होतंय, काय घडतंय. पहिले 2-3 दिवस, 3 दिवस तर आनापानच असतं ना.
तर असं मी सगळ्यांना मागं लागते, विपश्यना करून या, विपश्यना करून या. तर माधुरी मॅडमने माझं ऐकलंय. तर माधुरी मॅडम, धन्यवाद तुमचे. आता तुम्ही बोला, काय विपश्यनेबद्दल सांगायचंय, बोला. व्हिडिओ ऑन केला तर बरं होईल. हा. नको मॅडम. काय नको, अनुभव नको? नाही नाही, व्हिडिओ ऑन करायला नको. मग जाऊ दे, उद्याच सांगा व्हिडिओ ऑन असेल तर. व्हिडिओ ऑन करायला किती वेळ लागतो? बाहेर आहेत का तुम्ही? बरं सांगा, हम्म. चला. आता इथून पुढे लक्षात ठेवा, प्रत्येकाने बोलताना व्हिडिओ ऑन पाहिजे. कारण बोलताना व्हिडिओ ऑन पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही बोला, चला. हा, नमस्ते. खरं तर मला 7-8 वर्षापूर्वीपासूनच विहंग म्हणजे विपश्यनेला जायची इच्छा होती, पण तसा योग आला नाही. आणि आता सुद्धा माझ्या मिस्टरांचा माझा म्हणजे संकल्प केला होता की विपश्यनेला आम्ही जाऊन आलेलो आहोत असा. पण मिस्टरांबरोबर मला जमलं नाही जायला, म्हणजे त्यांनीच अलाउड केलं नाही दोघांना एकत्र. आणि त्यामुळे मी सोडून दिलं होतं. पण पुन्हा एकदा मंगल मॅडम म्हणले की का तुम्ही जावा, की अजूनही तुम्ही जाऊ शकताय. त्याच्यानंतर मी ऍक्च्युली त्या म्हणल्या म्हणून मी पुन्हा रजिस्ट्रेशन केलं आणि मी विपश्यनेला म्हणजे इथे सांगते की संकल्पामुळेच मॅडमना तारीख पण मिळाली आणि हे संकल्पानेच त्यांना विपश्यना मिळाली. संकल्प नसता केला तर मग मिळत नाही त्या त्या वेळेला. पुढे. अगदी मॅडमने सांगितल्याप्रमाणे व्हिज्युअलायझेशन पण केलं होतं मी. आणि उशिरा का होईना म्हणजे मला मिळालं विपश्यनेला जायला. आणि असा पण संकल्प केला होता की माझी विपश्यना यशस्वी झालेली आहे आणि त्यातून मला म्हणजे अं, काय अध्यात्माची ओढ अजून माझी वाढलेली आहे असा केला होता. आणि खरंच तसं झालं मला. तिथं गेल्यानंतर म्हणजे मॅडम म्हणतायत तसं, कारण मला एकटीलाच एक रूम मिळाली, कोण पार्टनर नव्हती तिथं. आणि मोबाईल नाही, काही नाही, म्हणजे असं म्हणजे असं संध्याकाळी जेवण नाही, म्हणजे तसं अवघड आहे तसं झोप यायला तिथं. पण जमलं मला. आणि नेमकं मला अलर्जिक अस्थमा आहे आणि तिथे गेल्यानंतर पाऊस पडला खूप. मी प्रिकॉशन म्हणून गोळ्या नेल्या होत्या. पण तिथं गरम पाणी नाही. मला कसं गरम पाणी पिलं तरी गोळीची गरज नाही भासत. पण तिथं ते पण नाही मिळालं. एरवी असतं तिथे गरम पाणी. त्यामुळे म्हणजे मला जमेल असं तेव्हा. पण माझ्या अशा शंका आली नाही. आता मी बोलताना म्हणते, पण मला तशी शंकाच आली नाही की मला जमणार नाही किंवा मला त्रास होईल. आणि मी एका मॅडमना सांगितलं, तिथं मौन व्रत असतं त्यामुळे कुणाशी बोलता येत नाही. पण तरी मी सांगितले की मला गरम पाणी लागेल सकाळ संध्याकाळ प्लीज म्हणलं. तर त्यांनी मला 2 दिवस सोय करून दिली पाण्याची. आणि मग तिसऱ्या दिवशी मग ते त्यांच्याकडून तो पिंप असतो गरम पाण्याचा मोठा, तो पण ठेवला गेला. त्यामुळे माझी आपोआपच सोय झाली. आणि विपश्यना म्हणजे 3 दिवस मॅडम म्हटलं तसं आनापानसती ध्यान होतं. आणि चौथ्या दिवशी विपश्यनेला सुरुवात होते. आणि मला काही जमिनीवर बसून जमेना जास्त वेळ, म्हणजे अर्धा तास. मला पूर्वी 5 वर्ष मांडी घालून बसता येत नव्हता, असा त्रास होता. त्यानंतर मी योगा जॉईन केला ऍक्च्युली. म्हणजे खूप खडतर प्रवासातून मी बाहेर आले त्यातून. त्यामुळे त्यांना मी सांगितलं की मी जास्त वेळ अर्धा तासाच्या वर नाही मांडी घालून बसू शकत. तरी त्या नाही म्हणल्या, आपोआप सगळं तुमचं निघून जाईल, क्लिन्झिंग होईल. आणि मला एकदा असं झालं की ते सकाळी साधनेमध्ये उठायचं नसतं, मला ते सहनच झालं नाही. मी एकदम उठले आणि बाहेर जाऊन थोडंसं पाय हालचाल करून मग येऊन बसले. तर मॅडमनी विचारलं की असं का केलं. तर म्हणलं नाही, असं असं मला त्रास आहे, जास्त वेळ मी अर्धा पाऊण तास जास्तीत जास्त कसं तरी बसू शकते, पण मन एकाग्र होत नाहीये माझं म्हटलं. त्यामुळे मग त्यांनी मला ते वरती आसन दिलं. म्हटलं उद्यापासून हे आहे विपश्यना आहे, तर 2 तास तुम्हाला हलायचं नाही एका जागेवरून, जमेल का. हो म्हटलं, तुम्ही एवढं मला दिलं आहे तर नक्कीच जमेल, मी जमेलच म्हटलं. आणि खरंच मला असं झालं की ते जसं जसं आचार्य सांगत असतात आपल्याला, म्हणजे गायडेड मेडिटेशन सारखंच असतं ते. तर ते जसं जसं सांगत होते तसं तसं मी म्हणजे मला हळूहळू शरीराची जाणीव होईना, म्हणजे असं हळूहळू ते व्यवस्थित सांगतात. म्हणजे ते मॅडम म्हणले आता, इथं संवेदना तिथं संवेदना. आणि त्यात ते जसं जसं सांगतील तशा तशा मला ते संवेदना आपोआपच येत गेल्या. आणि माझं इतकं छान ध्यान लागलं की कधी ते तास झाले की 1 तास झाला का 2 तास झाले मला काहीच कळलं नाही. आणि मी तशीच, पण मी पूर्ण अवेअरनेस मध्ये होती, कारण मला जे काही सांगतायत ते पूर्ण ऐकू येत होतं शेवटपर्यंत. आणि डोळे मात्र मी बंदच ठेवले होते अजिबात, म्हणजे असं किलकिले पण केले नाहीत, काहीच नाही, म्हणजे पूर्ण ह्याच्यात होते मी. आणि मॅडमनी मग ते सेविकेनं सांगितलं झाल्यानंतर की म्हणजे त्यांनी काहीतरी हालचाल केली असेल, खून केली असेल, पण मला ते कळण्याच्या ह्याच्यात नव्हते ना मी. मग त्यांनी माझ्या स्टोलला असं जरासं ओढलं, तरी मला ते पटकन त्यातून बाहेर येता येईना. मला कळलं की त्यांना मला यातून जागं करायचंय, पण मला खरं तर मला त्यातून जागं व्हावंच वाटत नव्हतं, त्यातून बाहेर ध्यानातून यावं वाटत नव्हतं.
पण ते मला उठवायचा प्रयत्न करतायत तर उठावं म्हणलं तरी सुद्धा मला अवेअरनेस म्हणजे येताच येत नव्हतं बाहेर. असं एक कोट असता आपल्या शरीराभोवती असं असेल असं मला जाणवत होतं. असं म्हणजे मॅडम म्हणतात ना पिरॅमिड, तसं मला असं जाणवत होतं. मी त्यामध्येच अशी बसली आहे ते माझ्या शरीराशी संलग्न आहे असं जाणवत होतं मला ते. म्हणजे ते वेगळं नाही असं जाणवत होतं. हा आणि एका क्षणी विपश्यनेमध्ये असं झालं की मला शरीर वगैरे नाहीये माझं काहीच. आणि अशा एकदम चांदण्या अशा चमकतात म्हणजे ते हवेत नाही का आकाशात फटाके उडवतात तेव्हा कसं होतात तशा संपूर्ण शरीरातून माझ्या झूम करून अशा चांदण्या झाल्या. त्याची स्पंदन इतकी छान होती ना की म्हणजे मला त्याचं वर्णनच नाही करता येत. असं दोनदा झालं. एकदा गोल्डन रंगाच्या चांदण्या अशा झूम करून माझ्या शरीरातून अशा स्पंदनं देऊन गेल्या आणि एकदा अशा पिंक कलरच्या होत्या. आणि खूप छान वाटत होतं मला. आणि काय म्हणजे खरंच म्हणतात निर्विचार अवस्था काय असते ना ते आपण म्हणजे तेव्हा खरंच मी असं खूप वेळा असं माझं थोड्या क्षणासाठी झालं असेल पण तिथं पहिल्यांदाच मला एवढा छान अनुभव आला. खरं तर पहिला अनुभव मला पिरॅमिड मध्ये आला. पिरॅमिड मध्ये मला कुंडलिनी म्हणजे कुंडलिनीची जागृती पहिल्यांदा तिथं झाली. म्हणजे तेव्हापासून मला असं वाटतं की खरंच पिरॅमिड माझा गुरु आहे. म्हणजे मॅडम तर आहेतच गुरु पण पिरॅमिड माझा गुरु आहे. आणि इथं पहिल्यांदाच असं जाणवलं की खरंच की म्हणजे आपल्याला मिळते. तुम्ही म्हणलात मॅडम दीक्षा वगैरे तसं मला मनातल्या मनात असं वाटलं की मला खरंच इथं विपश्यनेत जसं पिरॅमिड मध्ये दीक्षा मिळाली तसंच विपश्यनेतही ही मिळाली. इतकं सुंदर अनुभव होता. खरं तर मला तो शब्दात सांगता येत नाही ऍक्च्युली. आणि त्याच्यानंतर रात्री काय झालं झोपल्यानंतर माझ्या कमरेपर्यंत वेव्स थांबल्या त्या. आणि रात्री कमरेपासून इतक्या वेव्स इतक्या पायापर्यंत बोटापर्यंत येत होत्या अशा इतक्या की ते थांबेनात. मी खूप शांत शांत हाताने पायाला दाबून दाबून शांत शांत करण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी मी म्हटलं पेन किलर घ्यावी का कारण झोप नाही झाली तर मला दुसऱ्या दिवशी डुलक्या काढायच्या नव्हत्या मला. म्हणजे काय होत विपश्यनाचं होतं मॅडम? पायापासून काय? असं ते वेव्स येतात का नाही ते म्हणतात का नाही धारा वेव्स. धारा प्रवाह नाही का तो म्हणतात ते हा, हा. थांबतच एनर्जीचा नव्हतं. प्रभाव होता तो. मग हं. तो थांबतच नव्हता हो. मग त्यामुळे ती झोप लागत नव्हती मला. मग आणि म्हणलं नाही झोपलं तर दुसऱ्या दिवशी पेंगायचं नव्हतं. ते अधिष्ठान मोडायचं नसतं हे ना. सगळ्यांनी लक्षात ठेवा. ब्रेक करते इथे मॅडमला मी थोडं. हेच चुकतंय तुमचं. तुमच्या सगळ्यांचं हेच चुकतंय. तुम्हाला एवढं मिळालेलं आहे, पण तुम्हाला ज्ञान नाहीये त्याचं. म्हणजे हे बरोबर. कधीही न घडणारं तिथे तुम्ही बसणं हवं होतं माहिती का? तुम्हाला प्रवाह सुरू झाला होता. मॅग्नेटिक फील्ड तिथे जे तुम्हाला बाहेर यावं वाटत नव्हतं. काय होतं? तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं होतं. आता पिरॅमिडमध्ये जी जागृती झालीये, ती सदैव कार्य करणारच आहे अशा वेळेला तर करणारच आहे. त्यावेळेला ज्या वेळेला प्रवाह सुरू झाला, एक एवढा अमेझिंग एक्सपिरियन्स होता. उठायचं आणि ध्यान करायचं. मी तर रूम मध्ये किती ध्यान केलं. यावेळेला तुम्हाला सांगते 3:30चं कितीचं पहिलं ध्यान असायचं. मी त्याच्या आधी जाऊन बसायचे. माझा भाऊ सेवक होता तर तो मला म्हणाला, "किती तू सिन्सिअरली केलं. सगळ्या ह्याला तू आधी असायची." म्हणजे का तर एकटं पण वेगळं अनुभूती असते. ग्रुप बरोबर सोबत केलेलं की वेगळी अनुभूती असते. आणि तिथून गेल्यानंतर रूम मध्ये खरी साधना होते लक्षात घ्या. आपल्या लोकांनी लक्षात ठेवा. तुमची साधना रूम मध्ये गेल्यावर जे होईल ते जास्त चांगली होणार आहे. तिथे ग्रुप ऊर्जेची ऊर्जा आहे, जे काही आहे सांगतात आहे ते आहे. त्यामुळे ऊर्जा वाढत जाते. आणि इथे जागृती झालेली आहे त्यामुळे ती कुंडली तुमच्याकडनं कार्य रूम मध्येच करून घेणार आहे. तिथे नाही करून घेणार. तिथे करून घ्यायला लागलं तर तुम्हाला ऑकवर्ड व्हायला लागतं थोडंसं. तर हम्म. त्यामुळं हे मॅडम जे म्हटले ते सगळ्यांचंच चुकतंय. म्हणून तर मी हे असे ग्रंथ मध्ये मध्ये वाचनाला आणते की अरे खूप अमेझिंग साधन तुम्हाला मिळालेलं आहे. अमेझिंग शक्ती कार्यरत झालेली आहे तुमच्यात. की जे लोक यातले आसुसलेले असतात ते तुम्हाला सहजतेने मिळते पण तुम्हाला त्याचं ज्ञान नाहीये. आणि मॅडम जे म्हटल्या माधुरी मॅडम तर संकल्प कराच पण अजून थोडंसं ब्रेक केलं तर आता तो पॉइंट माझा बोलून घेते की या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात की बसण्याचा अडथळा येतो. त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला बैठक पाहिजे हे बघायचं कारण एवढी वेळ पण ते बसा बसाच म्हणतात ते तुम्हाला देत नाही. म्हणून डॉक्टरांचं सर्टिफिकेट पाहिजे ना आपल्याला पाठीचं काही आहे किंवा डायबिटीस आहे, बीपी आहे, हे सर्टिफिकेट घेऊन जायचं तिथे. पहिल्या वेळेला सुद्धा मी हे घेऊन गेले होते. तर तुम्हाला काही त्रास आहे, घेऊन जा म्हणजे हे हार्डल जातील निघून. आणि आपल्याला ना मांडी घालून बसण्यापेक्षा आपल्याला हे लूज असणं गरजेचं आहे. इथे लिहिलेलं आहे ते आता वाचलं पण तुम्ही लूजच ठेवत नाही. तुम्ही ते करूनच देत नाही आसन, प्राणायाम बंद.
त्याच्यात आलंय ना वाक्य ते. म्हणून आपलं हँड काय म्हणताय मॅडम? हँड रेज. ओके. थांबा शैलजा मॅडम 1 मिनिट. त्यामुळं हे सगळं होण्यासाठी बैठक सुद्धा तशी पाहिजे. आणि मग हे जर तुम्ही सर्टिफिकेट नेलं तर हे प्रॉब्लेम दूर होतात. खाण्याचं पण देतात ते थोडंसं संध्याकाळी. म्हणजे मला आता हे सर्टिफिकेट असल्यामुळं मला ते खायचं, पण मला जायचंच नाही. मला तो जो काही भडंग असतो ना तोच खूप आवडायचा. मी त्या भडंगावरच काढायची. म्हणजे मला जेवण असायचं रात्रीचं सुद्धा, रोटी भाजी. मी कित्येक दिवस त्यातली खाल्ली नाही. काही 1-2 दिवस सुरुवातीला खाल्ली, पण नंतर नाही खाल्ली. तर हे ह्यामुळे तर ध्यान होतं ना तिथे. पोटात जर कमी असल्यामुळे ध्यान होतं. पण सवय नसली तर सर्टिफिकेट घेऊन जा पहिल्या विपश्यनाला, आवर्जून जा. मस्त चोखी काय ते बैठकीवर बसा. खुर्चीपेक्षा बैठकीवर बसा. म्हणजे ते निम्म असं होतं ना, पृथ्वीच्या जवळ राहतो. आणि जेव्हा वाटेल थोडा वेळ जमिनीवर बसू शकतो. कपार दुखून आल्यावर उठून त्या ह्याच्या बैठकीवर बसू शकतो. आणि खाण्याची सुद्धा व्यवस्था करा. डॉक्टरांचं सर्टिफिकेट नेलं मग पहिलं तरी विपश्यना चांगली होईल. आणि मग मी जसं म्हटलं आपोआप मी काही खाल्लं नाही, तसं आपोआप तुमचंही होईल. तर बोला माधुरी मॅडम, ब्रेक केलं, सॉरी. हां. नाही असू दे ना मॅडम. हा तसं मला सुद्धा प्रॉब्लेम आला मॅडम. काय झालं, मी अस्थमाची गोळी घ्यायला लागले रात्री ना, तर मग मी काही न खाता घेत होते ना, म्हणजे 9:30-10ला. तर मला 2-3 दिवस गोळी घेतल्यामुळे काय झालं, मला पित्त वाढलं. मग मॅडमना मी तिसऱ्या चौथ्या दिवशी तेच की विपश्यनेला मला वरती बसायला मिळालं ना, तेव्हाच त्यांना पण सांगितलं असं असं मला ॲलर्जिक अस्थमा आहे आणि इथं आल्यापासून पाऊस पडतोय. तर मी गोळी घेते पण त्याबरोबर काही खात नाहीये, तर मग म्हटलं मला ऍसिडिटी वाढली आहे. तर तर ते म्हणले की नाही, संध्याकाळी तुम्हाला थोडंसं म्हणजे जेवण मिळेल. आहेत बऱ्याच जणी, कारण प्रेग्नंट लेडी पण होत्या ना बऱ्याच, त्यामुळे त्यांच्यासाठी पण आहार आहे. डायबिटीसवाल्यांसाठी सुद्धा थोडा आहार आहे. तुम्ही मग त्यांनी चिठ्ठी लिहून दिली. मग मी रोज वरण भात थोडासा खात होते तेव्हा. म्हणजे ती पण मला माहित नव्हतं, पण ती माझं सोय झाली, ती गोळी घेतली. आणि त्यामुळे कसं इतकं व्यवस्थित छान झाली विपश्यना माझी. खूपच सुंदर. दर वेळेला मला ते तिथं बसलं. म्हणजे तुम्हाला सांगते मॅडम, त्यांनी सांगितलं की नाही का, जेवताना खाताना पण तुम्ही बघा. तर मला झोपल्यानंतर सुद्धा त्या पायापासून डोक्यापर्यंत व्यवस्थित, परत डोक्यापासून पायापर्यंत, म्हणजे रात्रंदिवस ते तसंच ते जाणवायला लागलं. म्हणजे ते थांबतच नव्हतं होणारच आहे तिथं. ना हे. रात्रभर होणार आहे, झोपेतही होणार आहे. ती कुंडलिनी हो कार्य हो करते, चांगले होऊन द्यायचं. तुम्ही इझी राहायला शिका सगळेजण. इथे वाक्य हो हो. वाचलं ना मी आता, शंकराचार्यांच्या पोथीतलंच आहे ना हे. हे बघा, अभ्यास काळात यमनियमांचे पालन करणे, सिद्ध योग साधन करताना आसने प्राणायाम बंद, मुद्रादी क्रिया मोकळेपणाने होऊ देणे. हम्म. मोकळेपणाने होऊ देऊन जागृत कुंडलिनी शक्तीच्या विकासाला व तत्वस्वरूप प्राणवायूला वाव देणे, त्यामुळे उत्पन्न होणारे अनाहत नादाचे अनुसंधान करणे व त्यामुळे प्राप्त होणारा केवळ कुंभका. तुम्ही पुढे जात नाहीये. तुम्ही हो झोपेतही बरोबर. क्रिया व्हायला लागला तर तुम्ही झोपत नाही, असं करू नका. त्याकडे लक्ष हम्म. देऊ नका. आपोआप हो तिला काय हो. करायचंय ते करू द्या. हेच लक्षात ठेवा. म्हणून तर हा घाट घातलाय ग्रंथाचा. ठीक तिथले आहे, आचार्य बोला पण आता. हा, बोला. हा. पहिल्या दिवशी मला मॅडम, खरं तर मी विहंगमला जॉईन झाले, त्याच्यामुळे मला बरंचसं यातलं ज्ञान तुमच्याकडून मिळालं खरं तर. नाही तर मी असं विहंगमला जॉईन नसताना गेले असते तर मला फारसं काही तर कळलंच नसतं तिथलं. आणि आणि खरं तर तरी मला असं वाटलं त्या दिवशी की मला उद्या म्हणजे झोप यायला नको ना, ध्यान अधिष्ठान मोडायचं नाहीये ना त्यांनी सांगितलं. तर म्हणून मी मॅडम खरं तर एक वाजेपर्यंत वाट बघितली. मला काही कळे ना की ते ते वेव्हज आहेत का माझे पाय दुखत आहेत. म्हणजे असं जरा संभ्रम झाला. म्हणून मी 1-2 गोळ्या नेल्या होत्या ह्याच्या काहीतरी पेन, छोट्याशा, सॉफ्ट सॉफ्ट अशा. मग ती गोळी घेऊन झोपले खरं. ऍक्च्युली मी 1 वाजता 2 वाजता झोप लागली तोपर्यंत 4चा टोल पडतो ना. मग मला वाटत होतं झोपावं, पण नाही, म्हटलं आपलं काही बुडवायचं नाही. मी पटकन उठले, आवरले, फ्रेश झाले आणि गेले. म्हणजे असं कुठलंही असं केलं नाही की मी असं झोपायचंय किंवा काय धुवायचंय, धुणं मुक्त मुख ह्याच्यासाठी कुठं व्यवस्थित तो टोल झाले. कुठलंही अधिष्ठान बुडवलं नाही मी. वेळच्या वेळी गेले. आणि खरं तर दर वेळेला मला ते अशी बोट, तुम्ही आपण NLP चा प्रोग्राम करतो की नाही, तशी ते असं तेव्हा काहीच मुद्रा करू नका म्हणून सांगितलं होतं त्यांनी ऍक्च्युली. त्यामुळे मी गुडघ्यावर म्हणजे असे नुसतेच हात असे पालथे ठेवत होते. तर असं त्या पोझिशनला बसलं ना की लगेच ते मला ते सुरू होत होतं. आणि शरीराची कुठेच जाणीव होत नव्हती प्रत्येक वेळेलाच मला. आपलं शरीर इथं नाहीयेच. आणि तरीही मी ते असं सांगितलेलं होतं ना, सगळ्या अवयवातून ते फिरत जायचं वरपर्यंत, परत खाली, पुन्हा जो अवयव. मग मला फक्त मला पण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, म्हणजे वयाच्या 20व्या वर्षापासूनच आहे.
पण ते योग वगैरे करते म्हणून ते फारसं जाणवत नाही. आणि तो त्यामुळे कमरेपर्यंत हा भागाला थोड्याशा अगदी कमी कमी ते संवेदना स्पंदनं कमी जाणवत होती. पुढच्या जाताना ही सर्टिफिकेट घेऊन जा, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही येणार. हो हो. तरी तुम्ही खरं तर याचे सगळं श्रेय तुम्हालाच आहे. तुम्ही म्हणलात म्हणून मी गेली, नाही तर मला वाटतं अजून पण काही माझा योग आला नसता विपश्यनेला जाण्याचा. नाही, मला त्यामुळे जरा असं वाटतं ना, माझे योग शिक्षकांनी जरा पुढच्या पायऱ्या गाठाव्यात. आता नीता मॅडम तुम्ही पण करा, तुम्ही केलेलं नसेल तर. खूप विपश्यना धन्यवाद आणि सगळ्यांनी माझ्या करायची. शैला मॅडम खूप बोला, खूप तुम्हाला बोलायचंय. हा मॅडम हा, तुमचे मला खूप हेच खूप सांगायचं धन्यवाद. होतं. मला हेच हा सांगायचं होतं की आम्ही सुद्धा म्हणजे विपश्यना केली, तो आम्हाला इतका सुंदर योग आला ना, की म्हणजे मंगल मॅडम, मी, वडील माझे आणि भाऊही तिथेच होता सेवा द्यायला. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र होतो आणि इतकी छान साधना व्हायची. आणि वडिलांचं वय एवढं असून ते न कंटाळता बसायचे शेवटपर्यंत, कारण त्यांना कोणीतरी न्यावं लागायचं जाताना धरून आणि आणून बसवायचे. तर ते नियमित करायचे, संध्याकाळी फिरायचे. पण तिथं असताना आम्ही एकही शब्द बहिणी बहिणी असून एकमेकींशी बोललो नाही, का वडिलांशी बोलायचो नाही. फक्त त्यांची काठी दिसायची फिरताना, मला तेवढंच एक समाधान वाटायचं की त्या खुर्चीत तिथं बसलेले आहेत. कारण मध्ये पडदा असायचा ग्रीन. आणि एक वेगळी अनुभूती आहे खरं. आणि हे जे आता सांगितलं ना बसण्याचं, तो मलाही प्रॉब्लेम आला होता की एवढं पूर्ण मांडी घालून बसू शकत नाही आपण तास दीड तास. तर मी 3 दिवस काढले. त्यांना पण सांगितली होती कंप्लेंट, पण त्या म्हटल्या की कमी येईल, हळूहळू कमी येईल. पण ते काही व्हायचं नाही कमी आणि लक्ष लागायचं नाही. मग शेवटी मी सांगून खुर्ची घेतली आणि खुर्चीत बसले. तसं मंगल मॅडमने आधीच सांगितलं होतं आसन. त्यामुळे इथून पुढे जे कोणी जाणार आहे ना, त्यांनी आधीच ही सगळं सांगा की बसायला तुम्हाला वरती हवंय, किंवा जर तुम्हाला बसता येत असेल, सवय असेल, तर अवश्य बसा खाली मांडी घालून. तेही चांगलंच आहे. आणि एक वेगळी अनुभूती आहे. खूप सायंटिफिकली तिथं सगळा अभ्यास करून घेतला जातो पहिल्या दिवसापासून. आणि ऐकलं ना लोकांनी की असं वाटतं आपल्याला हे जमणारच नाही, की एकमेकांशी बोलायचं नाही, काहीच करायचं नाही, आणि 10 दिवस कसे काढायचे. पण खूप छान अनुभूती वाटते आपल्याला या सगळ्या गोष्टींची. उलट ज्या दिवशी शेवटच्या दिवशी मोबाईल हातात येतात लोकांच्या, इतकी सगळी चिवचिवाट सुरू होते आणि जे ते मोबाईलवर असतं आणि ती शांतता भग्न पावते. तर शांततेत एक वेगळी आपल्याला ध्यानाची अनुभूती येत असते. आणि वेगळे प्रकार येते. कसं बंद खोलीमध्ये पण ध्यान करायला देतात ते. सुरुवातीला भीती वाटते, पण एक खरंच एक्सपिरियन्स सर्वांनी घ्या मात्र विपश्यनेचा, हेच मला सांगायचंय तुम्हाला. तर ठीक आहे, धन्यवाद मंगल मॅडम. मॅडमचं सुद्धा संकल्पनेच झालं होतं. तुम्ही अनुभव ऐकलाच ते त्यावेळेला, की नंबर नव्हता लागलेला. पण त्यांनी संकल्प करून करून एक त्यावेळेला जेव्हा अचानकपणे दिलं जातं आलेल्या लोकांना, की आता हे लोक आलेले नाहीत, पोहोचू शकले नाहीत, त्या ह्याच्यात मॅडमचा नंबर लागला होता. त्यामुळे त्यांनी काय असं बसण्याचं म्हणा, हे म्हणा, सर्टिफिकेट असं काही आणलं नव्हतं. पण सगळ्या गोष्टी घडल्या त्यांना आणि मिळाल्या व्यवस्थित. तर आपल्याजवळ टूल माझी आहेच आहे म्हणजे ना. इच्छाशक्ती होती, संकल्प पण मी लिहिला होता की मला जायचंय. पण मला तिकडून हे आलं नव्हतं की तुम्हाला मिळालेलं आहे. आणि मंगल मॅडमचं वडिलांचं झालं होतं. पण भाऊ म्हटला की तुझी जर खरंच इच्छा आहे ना, तुला करायचंय, तर तू बॅग घेऊन पुण्याला ये आणि त्यांच्या गाडीतनं तू तिथे पोच. तुझा निश्चय किती ठाम आहे ते ते बघतील आणि तुला सोडतील. तुझी बाहेर राहण्याची पण तयारी दाखव, की तुला जर रूम नाही मिळाली तर म्हणा मी इथंच झोपते बाहेर. आणि जेव्हा ते त्यांना कळलं की या ठाम आहेत, जाणार नाहीत परत, आणि सातारवरून आले असं कळाल्यावर त्यांनी मुंबईच्या एक दोघी जणी होत्या, त्यांना परत पाठवलं पुढच्या ह्याला तुम्ही या म्हणून, तुमचं कन्फर्मेशन नाहीये. आणि मला उलट छान व्हीआयपी रूम मिळाली त्यांची. तर असं म्हणजे संकल्पाचं जे सांगतायत मॅडम, त्यालाही तेवढंच महत्व आहे. तुमचा संकल्प ठाम असेल तर निश्चित तुम्हाला तो मार्ग मिळतो. हे पण अगदी तेवढंच आहे. दृढ विश्वास पाहिजे प्रत्येक गोष्टीवर. आता बोलायचंय माधुरी मॅडम, अजून काय बोलायचं राहिलंय? नाही, एकच सांगायचं होतं हा की सांगा ना. मला, मी कधी म्हणजे बाहेर गावी गेल्यानंतर म्हणजे एका रूम मध्ये वगैरे असं कधी एकटी राहिलेली नाहीये आणि तिथं मला कोण मिळालंच नाही. तर पहिल्यांदाच असा प्रसंग आहे की मी एकटी एका रूम मध्ये राहिली, तर मग माझं मौन म्हणजे व्यवस्थित राहिलं आपोआपच. आणि मौन सुरुवातीला होतं. पहिल्या थोडी भीती वाटली, परत नाही काय वाटलं एवढं. हा, सवय होऊन जाते.
आता बोलायचं, आता माझ्यासारखीला काही नाही, माझ्यासारखीला ती सुवर्ण संधीच असते. मी नंतर सुद्धा कोणाशी बोलले नाही. अमृता मॅडमही म्हटले, मॅडम नंतर सगळे बोलत होते, मला नाही बोला म्हटलं. म्हटलं मी पण नाही बोलले. कारण आपण ज्या ऊर्जा मिळवल्या त्या पटापटा घालवायच्या, काही कधीतरी ती व्यक्ती भेटलेली असते, पुन्हा भेटणार नसते. त्यामुळं असं एक ऊर्जा मेंटेन करणं हे सुद्धा गरजेचं असतं. पण थोडंसं मी रेकॉर्डिंग ब्रेक बंद करून सांगते काही गोष्टी.